आज आपण लाल भोपळ्याची भाजी बघणार आहोत कशी करायची ते। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत। जिरं आणि मोहरी छानपैकी तडतडल्यावरती आपण त्यामध्ये 1 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत। अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही भाजीला। आता पेस्ट छान परतून झालेली आहे। आता आपण धुवून स्वच्छ बारीक फोडी करून घेतलेल्या आहे लाल भोपळ्याच्या, त्या आपण घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपण याला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे, हाफ टीस्पून हळद घातलेली आहे, हाफ टीस्पून गरम मसाला, हाफ टीस्पून धने पावडर। छानपैकी मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून पाणी घालून घेणार आहे, थोडी छानपैकी शिजाव्या म्हणून। वन टीस्पून मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता। त्यानंतर आपण यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत, ज्याने आपल्या फोडी छान मऊसूत अशा शिजून जातील। 3 ते 4 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आपल्याला। झाकण ठेवून आपण छान भाजी शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजी छान शिजलेली आहे। तरीही मी 1 ते 2 टेबलस्पून पाणी आणखी घालणार आहे। कोणता भोपळा कडक असतो, कोणता सॉफ्ट असतो। सॉफ्ट असला तर त्याला पाणी कमी लागतं। आता याला परत शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या भाजीला तेल पण सुटलेलं आहे आणि भाजी पण आपली छान शिजून झालेली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे। आता याला आपण मॅशरच्या साहाय्याने छानपैकी मॅश करून घेऊया। मॅश करून झालेलं आहे। आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली छान चविष्ट चमचमीत अशी लाल भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। थँक्यू।